आणि आताची मोठी बातमी आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भातली। या योजनेचे पैसे वाढवण्याची शक्यता आहे। योजनेची रक्कम महागाईनुसार वाढवण्याची शिफारस पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने केली। समितीच्या अहवालानुसार या योजनेमुळे महिलांची आर्थिक स्थिती सुधारली असून सध्या मिळणारे 1,500 रुपये पुरेसे आहेत की नाही याचे मूल्यांकन करून ही रक्कम वाढवावी असं समितीचा सूर आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। बघा, आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जूनचा हप्ता आज वाटप होणार आहे। होय, आज तुम्हाला दुपारपासून वाटपाला सुरुवात पाहायला मिळणार आहे। लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती खटाखट जूनचा जो हप्ता आहे तो वितरण सुरू होणार आहे। पण आता इथं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळणार का 21 रुपये, आणि कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार, कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात होणार आणि किती लाडक्या बहिणी पात्र असणार आहेत ह्या महिन्यासाठी, ही सगळी माहिती आपण पाहणार आहोत। इथं 4 ते 5 मुद्दे असणार आहेत। ह्या सगळ्यांची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज जूनचा हप्ता येणार आहे का? होय, तर आज जूनचा हप्ता आपल्याला वाटप वितरण हे होणार आहे। दुपारपासून आपल्याला आज हे वितरण पाहायला मिळेल, कारण GR येऊन आता 4 दिवस झालेला आहे आणि आज 4था दिवस आहे। तर आज 100% लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आपल्याला 1,500 रुपयांचा मेसेज हा पाहायला मिळणार आहे। होय, तर जूनचा महिना जो हप्ता आहे तो 1,500 रुपयेच मिळणार आहे। इथं 21 रुपये किंवा 25 रुपये मिळणार नाही। जरी लाडक्या बहिणींसाठी आपण आता बघितली बातमी की तिथं पैसे वाढणार आहेत, परंतु ते आता फक्त बातमी आहे, त्याच्याविषयी अजून कुठलाही प्रकारचा GR हा आलेला नाही। त्यामुळे जोपर्यंत GR येत नाही तोपर्यंत लाडक्या बहिणींना 1,500 रुपयेच मिळणार आहेत। त्यांच्या मोबाईलवरती 1,500 रुपयांचाच मेसेज हा येणार आहे। तर तुम्हाला आता मी कन्फर्म सांगितलं 2 गोष्टी की आज लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं 1,500 रुपये येणार आहेत। आता तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कोण पात्र असणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार, कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार, किती टप्प्यात वाटप होणार आणि काय, हे सगळ्या गोष्टींची माहिती आपण पाहणार आहोत। बघा, ज्या लाडक्या बहिणींची eKYC झालेली आहे, ज्या लाडक्या बहिणींची eKYC व्हेरिफिकेशन झालेलं आहे, अशा लाडक्या बहिणींचा पुढच्या 72 तासात आपल्याला लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळणार आहेत। पुढचे 2 दिवस हे वितरण सुरू राहणार आहे। ज्या लाडक्या बहिणींचं पैसे मे महिन्याचा हप्ता आलेला असेल अशा लाडक्या बहिणींना तुम्हाला पहिलं तर काम करायचं की तुमचं नाव पात्र लाभार्थी यादीमध्ये आहे का नाही हे चेक करायचं आहे। भरपूर लाडक्या बहिणींना माहीतच नाही की त्यांचं नाव ह्या महिन्यासाठी पात्र लाभार्थी यादीमध्ये आहे का नाही, ते पहिलं चेक करा। ते कसं चेक करायचं, तर तुमच्या जवळच्या जी काही अंगणवाडी आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता, किंवा तुमच्या मोबाईलवरती सुद्धा तुम्ही पाहू शकताय, नाहीतर तुम्ही महिला व बालविकास विभागामध्ये जाऊन सुद्धा तुमची यादी चेक करू शकताय। लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत, कारण आज लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती त्यांना 1,500 रुपयांचा जून महिन्याचा 24वा हप्ता हा वितरण होणार आहे। आणि ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, कारण वितरण हे कालच व्हायला पाहिजे होतं सुरू, परंतु उशीर होत आहे। लाडक्या बहिणींना आपण तसं जर बघितलं तर मार्च, एप्रिल आणि मे ह्या महिन्याचं प्रत्येक महिन्याला उशीर होत गेलेला आहे। काही ना काही कारणं त्याच्यामध्ये येत आहेत। eKYCचं कारण असेल, अर्ज पडताळणी असतील, अशा बऱ्याच गोष्टी येत आहेत। पण आता टेन्शन घ्यायची गरज नाही। पुढच्या 3 दिवसात 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत। रोज 12 जिल्ह्यांमध्ये असणार आहे। तुमच्या जिल्ह्यांचा नंबर कधी आहे आपण लगेच पाहून घेऊ। आता तुमचा जिल्हा कोणता आहे ते तुम्ही कमेंट करा, पटापटा कमेंट करा। बघा, सुरुवात अशी पहिल्या 12 जिल्ह्यापासून अशी होणार आहे: ठाणे, पुणे, मुंबई, सोलापूर, लातूर, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अशा नाशिक, अशा मोठ्या जिल्ह्यांपासून हे वितरणाला सुरुवात होणार आहे। पहिल्या 12 जिल्ह्यांमध्ये हे नाव असणार आहेत, पुढचं 12 जिल्हे आणि नंतर 12 जिल्हे, असे आपल्या 36 जिल्ह्यांमध्ये पुढचे 3 ते 4 दिवस हे वाटप सुरू राहणार आहे। आणि त्याची सुरुवात जी आहे ती आजपासून होणार आहे। त्यामुळं आत्ताची सर्वात मोठी अपडेट येत आहे। लाडक्या बहिणींच्या योजनेचे पैसे आता आज जमा होणार आहेत, हे लक्षात घ्या। 1,500 रुपयांचे 3,000 रुपये करणार असं आपल्याला उपमुख्यमंत्री म्हणले होते, ते आता 3,000 वरून ते 21 रुपये देणार होते असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सांगितलं होतं। पण आता पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार यांनी स्वतः सांगितलं आहे की 1,500 रुपये हे लाडक्या बहिणींना पुरेसे होत नाहीत। तर त्यांच्यासाठी तुम्ही ही जी रक्कम आहे 1,500 रुपयांची ही वाढवून कमीत कमी 2100 किंवा 2500 तरी करायला पाहिजे, अशी घोषणा ही झालेली आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींचं गॅसचे पैसे आलेले नाहीत, गॅसचे सुद्धा पैसे आपल्याला अजून मिळाले नाहीत। एकदा गेल्या वर्षीच पैसे वितरण झालेले, ह्या वर्षी अजून वितरण झालेलं नाही। आता बऱ्याच लाडक्या बहिणींचं बघा नाव हे बाद करण्यात आलेलं आहे। भरपूर लाडक्या बहिणींना मेचा हप्ता आला नाही, तर त्यांच्यासाठी यादीत नाव टाकण्यासाठी एक फॉर्म भरणं खूप गरजेचं आहे। तो फॉर्म मी तुम्हाला बघा दाखवतोय, तो म्हणजे हा फॉर्म आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू करण्याबाबत हा विषय तुम्ही बघितला असेल। हा फॉर्म तुम्हाला महिला व बालविकास विभागात भेटून जाईल, किंवा तुमच्या जवळच्या अंगणवाडीमध्ये सुद्धा हा उपलब्ध असेल। हा लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू करण्याबाबतचा हा जो फॉर्म आहे हा भरून द्यायचा आहे।
याच्यामध्ये तुम्ही अर्ज पडताळणीसाठी विनंती करा की माझं नाव बाद केलेलं तर मला पुन्हा एकदा अर्ज पडताळणीसाठी माझा फॉर्म द्यायचा आहे. त्यासोबत काही कागदपत्र द्यावी लागतील. ते कागदपत्र तुम्हाला मी सांगतो, जसं की आधार कार्ड असेल, उत्पन्नाचं दाखलंसुद्धा ते मागू शकतात. अशा प्रकारचे काही डॉक्युमेंट असतील, तुमचा अर्ज क्रमांक असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं द्यायच्या आहेत आणि तो फॉर्म सही करून तुम्हाला मोबाईल नंबर टाकून तो फॉर्म जमा करायचा आहे. तर आता काही दिवस ते पडताळणीसाठी घेतील. 8-10 दिवसानंतर तुमचं नाव तुम्ही जाऊन परत एकदा चौकशी करा की काय झालं आहे, काय नाही, कुठलं डॉक्युमेंट पाहिजे आहे का, तुम्ही बाद झाला आहात तर कुठल्या कारणाला बाद झाला आहात, ते सगळंच ते सांगतील तुम्हाला. तर असं तुम्ही हे नाव पात्र लाभार्थी यादीमध्ये पुन्हा ॲड करू शकता जर तुम्ही खरंच पात्र असाल तर. अन्यथा तुमचं नाव बाद करण्यात येईल आणि तुम्हाला इथून पुढचे पैसे, जे कायमचे पैसे आहेत, ते तुमचे बंद करण्यात येतील. आता पटकन सगळ्यांनी कमेंट्स करायला सुरुवात करा की तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची KYC झालेली आहे का, तुम्हाला मे महिन्याचा हप्ता आला आहे का, आणि हप्ता किती वाढला पाहिजे, 2100 झाला पाहिजे, 2500 झाला पाहिजे का 3000 झाला पाहिजे. पटापटा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.